कुठे गेली हो हे? का कुठे गेली? बाबाला चहा दिला. ना तेच तर म्हणलं, मी चहा न्यायला चालती. तो ती जाऊन बसले का ते असं. अमाय शिंगलत दिलता का? तिला बशी पाहिजे. घेतला ना शिना ना? जाय बशीने. नाही घेतला. आता आज तुला काय म्हणती? तेले शिंगलात नको तर जाऊ. तेले बशी पाहिजे असते. तर तीच आहे ना त्या शिंगलाच्या तर बशा ठेवायला आहेत. हो का? बरं. आणि त्याला दिला का? तो उठला का? हो. मा ठेवा माय मला गोड देतो काय? ते पिक्कार नको देऊ मला. मला नाही आवडते पानचटलं. साजरी साखरा टाक मला याच्यात. आणि तुला कसा पाहिजे तर तो घे. आणि का ते काय इतकं घातलं माहिती? सोनं कोणी घातलं? आता नाही नवरी कोणी पाहिजे? हा शेजारी पाजारी म्हणजे माय बे सासून घेतली का सोनं घेऊन सुनी जोडचं? घाल ना साजरा अंगात घाल, हातावर बांगड्या घाल. काय घातलं माहिती इतकुसं बांगड्या? साजऱ्या काचाच्या बांगड्या घाल हातभर. नवीन नवरी सोबली पाहिजे ना. हो नाही तर काचेच्या म्हटलं फुटतीन म्हणून नाही घातल्या. ते सोनं पूर्ण घालू का? सांग माय घेतलं काय मग? पूर्ण घालू का? घाल ना. महिनाभर तर घाल, कमीत कमी 6 महिना. कोणी पाहिजे? फुटू ते फुटल्या तर किती फुटतात तर आणून बिन दिन मी तुला अजून 10 डझन बांगड्या. साजऱ्या बांगड्या घाल हातात. ते काय घातलं बाई एक एक? आणि तिकडे बाहेर गेली की पदर घेत जाय डोक्यावर. हो हो चला चहा देतो ना तुम्हाला. हो दे माय चहा साजरा. की नाही सकाळचा सकाळपासून लवकर उठत जाऊ माय. आता लोक आमचा नाश्ता होते, आता चहा करून राहिली माय बाई. दे माय बाई. हो बापरे उशीर झाला वाटते मला. आता किती का सोनं घालून का मी काय हिंडू काय नवरीसारखी? मला कामं करू काय? साडीचे पदर सांभाळत बसू. डोक्यावरून पदर घेतलं की मलाच तर दिसत नाही. इकडे साडी निघून राहिली, डोक्यावरून कधी काय पदर घेऊ? तुला मुकाट्याने बसता येत नाही का? अशी तू हापच घासते ते तिथून मुकाट्यानं तो घस या गंजीला घासता येत नाही काय? पुढे 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 राहू दे म्हटलं ना तुला. अहो आई आता तिने चहा नेऊन दिला. आता म्हटलं घासता एवढं. आता ते काय काय करीन? आज स्वयंपाकी करायला लावतो म्हणतो ना तिले. हो सांग सांग. मी मोठ्या आईच्या घरी सांगू येतो ना. ते सांगतो ना जायले. अपोरी माय हे तर चुबी आहे का? बाई तुला स्वयंपाकी करायला लागते ना अजून. कोणत्या विचारात आहेस तू? स्वयंपाकाला लाग. हे बाय मोठ्या आईले मोठ्या बाबाला सांगतो मी जायले. स्वयंपाक साजरा कर. 11 वाजता जेवायला पाहिजे देईले. ते मोठ्या बाबाला लवकर जेवायला लागते. बरोबर आवरतो लो. आणि आता स्वयंपाकाला लाग. हो करते ना. काय करू? कर ना आता तुला येत असेल ते. साजरा कर. काही चांगलं गोळ कर. काही भाज्या कर. 2 भाज्या कर साजऱ्या. एक रस्त्याची कर, एक सुकी कर. पोळ्या करशील तर पोळ्या कर, नाही तर मग पुऱ्या कर. कर ना तुला काय येते का? मला काय येते? हो करते ना. गोळ शिरा करू का मग? रव्याचा लवकर होते. माय बाई रव्याचा शिरा करून करून काय करून राहिली? तर रव्याचा शिरा तो नको करू. कोणाला लागते होतं पानचटला? मग शिराच करतो तर कणकीचा कर साजरा. साजरा तुपाची भरणी तर दिसाय तुला दिसीन नाही तर मी काढून देतो. साजरा तुपाचा शिरा कर कणिकचा. आणि पाय काय मोठे सासरे आज जेवायला म्हटलं त्याला सगळं पद्धतशीर पाहिजे. चांगला करजो. तूप साजरा टाकजो. कणिकचा येत नाही का? नाही येते ना. हो येते ना. जाय मग बरोबर लाग कामाला जाय. कुकर गिकर लावून दे वरण भाताचं. ते तुम्ही मोठ्या करून सांगून. नाही तर बाई घरी स्वयंपाक करते. बापरे कणिकचा शिरा. पहिले कणिक भाजा लागते. आईले फोन लावतो. पटकन आईले विचारतो कसं करा लागते. मला ते पहिले कणिकच भाजा लागते. गाजर नाही तो नाही तर गाजरच आणायला लावले असते. येले साजरे 2-3 किलो. आणि सहज राहिले हलवा करायला लावला असता. काय येते काय नाही ते समजते. रव्याचा शिरा भाजतो म्हणते. तुतूर मुतूर रव्याचा शिरा कोण खावतं पानचटला? आता पाहतो ना कणिकचा शिरा कसे भाजते तो. कणिकच्या शिऱ्यात बराईचा चिकटच होईल. किती भाजीन मला माहिती आहे. चिकट झाला की बरोबर सांगतो मग तिला. येतो मी त्यातलं कुकर गिकर लावतो. कणिक गिनिक भिजो. तूप देतो मी काढून मग तुला शिरा भाजायले. हो शिरा पहिले आईले फोन लावतो. पहिले कणिक भाजा लागते मला वाटते. मग साखर टाका लागते. त्याच्यात पाणी टाका लागते. रवा टाका लागते की नाही टाका लागत आईले विचारतो पहिले. मी म्हटलं रव्याचा भाजतो. कालपासून बरोबर आठवण ठेवतो ना मी. मला माहिती आहे ना रव्याचा शिरा पटकन होते. रवा भाजला त्यात पाणी टाकलं तूप टाकलं की झालं. साखर टाकायची वरून. आता कणिकचा शिरा आहे तसाच भाजतात का? याचं काही वेगळं असते हे तुम्हाला माहीतच नव्हतं. एक तर चांगला नाही झाला की सगळे हसतील मला. ते जेवायला बोलवून राहिले. बापरे चांगला झाला पाहिजे वा. कुठे वावरात चालले काय? हो रात्री पाणी आलं तर म्हणलं एक चक्कर मारून येतो. ईश्वरले फोन लावला तू येऊन नाही राहिला. येतो म्हणे ना त्याला म्हणलं फवारा गिवारा जा पाठवून देतो. हो म्हणे पाठवलाही नाही लेकानं आलाही नाही गे घेऊन फवारा मारा लागते आता. सुट्टी नशीन त्याले. आणि रविवारी बापा त्याच दुनिया भरायच द्यायचेच कामं पुरतात. धाडून दे म्हणा. त्याला म्हणलं लागतो धाडून दे कोणाजवळ गाडी गिडी दे पाठवून. मग दिवस हुकला की फालतं मग पीक मागं पडते. त्याला काय कळते? त्याला काही महत्व नाही.
त्याची बायको तर म्हणते आम्ही एका दिवशी वावर विकून टाकू म्हणते, आम्हाला गरज नाही म्हणते त्याची. हो आम्ही मेल्या रिक जा म्हणा, आम्ही जिथं आहोत ते लोक राहू द्या म्हणा. विकतातच का राहू देतात. पहा ना कधी ते तुमच्या धाकानं ते इक्याचं नाव नाही काढत, नाही तर मी तर म्हणतो हे बा दुसऱ्या दिवशी सौदा करतात तुमचे पोरं. काय त्याला वावराचं महत्व नाही ना, त्याला हरिकही नाही त्याचा, तेली नाही त्याच्या बायकायले नाही, ते तसं लयच वाटते माय बाई. गावात येणं जीवार येते त्याच्या, ते वावर काही करतील. आपल्या मागं काही करत आपण हाव ते लोक पाहू. नाही झालं त्या रोजी त्याचं तेले हवाले ते काही करत. मग आता काय करतो मोठ्या बाई. हो मोठ्या बाई घरी ना का काय उरत ना. मी म्हणलं आज घरी स्वयंपाक नका करू, जे रे जा सुनी घ्यायचं. आज तुमची सून पहिल्यांदा स्वयंपाक करून राहिली ना. नाही बाई हो का, पुरा स्वयंपाक काय करायला लावतो तिले. काही एखादं करायला एखादा म्हणे एवढा मोठा स्वयंपाक करायला लावशील तर भांबई ना ते पोरगी. म्हटलं तिले हो म्हणे मी लावला नाही, कुकर गिकर लावला आता. आता काय सांगा काय करते ते, काय करू म्हणे. मी म्हटलं काय कर एखादा गोड कर म्हटलं. काही काय तुले काय येते तर शिरा भाज म्हटलं, नाही तर मग तिला म्हटलं कणकीचा भाज म्हटलं, शिरा रव्याचा भाजतो म्हणे. म्हटलं रव्याचा नको भाजू, कोण नाही खात म्हटलं आमच्या घरी तर हरका. साजरा कणकीचा भाज म्हटलं, साजरा तू तूप गिफ्ट टाकून येते. ते गाजर गिजर नाहीत ना, गाजर असते तर हलवा करायला लावला असं तिले येते की नाही काय सांगा. हो म्हणे बाई आता काय सांगा काय करते तर. रव्याचा शिरा तर भात भाजत होती ते. मी म्हणलं नाही कणिकचा भाज समजते म्हटलं, कणिकचा शिरावून काय येते काय नाही तर. म्हणून म्हटलं करू नका स्वयंपाक. जायले जा भाऊ कुठे गेले, भाऊले बी सांग जा. आता एखादा मान त्या पुरीले काय काय सुगरूनच बनवता की काय. काल लग्न झालं ना, आज ते पुरीले सबून झालं पाहिजे असं असते का कुठे. काही तुम्ही बी हातभार लावा, तुम्ही बी करू लागा. तुमचं पाहून पाहून ते पोरगी शिकीन. काल लोक त्या पुरीनं काय केलं काय नाही आपल्याला माहित आहे का. येत असेल तर फार साजरं, नशीन येत शिकवा. तिच्याच भरोशावर नका पाहू म्हटलं. नाही नाही भाऊ वा शिकवणार नाही तर काय तर. तिला काय येते काय नाही हे तर पाहा लागेल ना आपल्याला. म्हणून तिला म्हटलं कर शिटू आहे का, शिटू जाते संध्याकाळची. तिला म्हटलं मग आज कर म्हटलं, तर ननदली पाहुणचार होते. हो म्हणते काय करते काय सांगा आता. म्हणलं बाई स्वयंपाक ना करू ये जा मग 12 वाजेला. मग तिला म्हटलं म्हटलं मोठ्या सासऱ्याला 11 वाजता जेवण लागते म्हटलं, 11 वाजेला कर म्हटलं. हो म्हणे चहा शिजवायला तर अर्धा घंटा लागला मोठ्या बाई. 4 कप चहा शिजवायला अर्धा घंटा. त्याच्यावर अंदाज लावा तुम्ही स्वयंपाक किती वाजता होईल. काय सुचत नसते. बरं मी येतो वावरातून. मला उशीर पाशीर झाला तर ताट घरी घेऊन येतो तू. तर पोरीला काही बसू नका, ती बशीन माई वाट पाहत. घेऊन येतो ताट. नाही नाही म्हणलं भाऊ सुनीच्या हाती येतात जेवायले. मग तिलाच वाढायला लावतो, करी नाही ते वडी नाही तेच घरी गिरी नाही येतात तर तिच्याच जेवायले. सून वाढते ना तुम्हाला, मग तुम्ही कोण नाही म्हणता. बरं आहे बापा, बरं येतो मग. रत्ना पहिल्या दिवशी सुचतही नसते. उठली घेतली सकाळून लवकर का जेव्हा शिटूही उठली, मी उठली, सबने ते उठले होते. त्याचं तोंड गिंडून आमचा चहा झालता पहिला. मग आल्या बाई त्या धंदा केलता का सकाळचा. हो आता त्यातलं कुठलं घर झाडायचं होतं काय तुमच्या देराला माहित नाही का. बघता पाहिजे माय तिकडून उठून नाही आले तर देवाजवळ दिवा नसला तर त्याचं तर पहिलेच दांगड चालू होते. मला मॅच संबंध केलं बाई. तिला सांगितलं म्हटलं बाई सकाळपासून लोक उद्यापासून लवकर उठत जाय म्हटलं. तो सासऱ्याला म्हटलं दिवस नाही निघाला देवपूजा व्हायला पाहिजे. हो म्हणे शिरा चांगला झाला ना, मस्त परफेक्ट झाला. जा आता पटकन ताटून आता बसले सगळेजण. हो ह्या शिऱ्याच्या वाट्या बसले नाहीत का तिच्यात, राहू दे मग वेगळ्यांनी. जा ताटोनी प्याले भरून देतो मी इकडे, मग प्याले भरून प्याले नेऊन ठेवतो. हो थँक्यू ताई, खूप मदत केली तुम्ही. त्यात कसलं थँक्यू ग. जा निशांततेने नाही ताटा. 5:30 होते अटकशीन देत नाही तर. तो पदर खोसून घे. नाही खोसून नको घेऊ, खांदेऊन घे पदरसा, डोक्यावून घे. मोठे बाबा आहेत जेवायले. हो झालं का. हो झालं ना. हा जा योगिता त्या ताडी घेऊन आली रे. ते ताडी घेऊन बसले का बाबा, आले का मोठे बाबा आले का. हो सगळेजण आले. झालं ना सगळं व्यवस्थित. हो सगळं व्यवस्थित झालं. जाय हातपाय धुवून जेवायला बस. ताई यांना पण सगळं परफेक्टच पाहिजे वाटते हो ना. बापरे ताई बरं झालं तुम्ही मला मदत केली, नाही तर एकटीच्याने माझ्या एवढा लवकर एवढा स्वयंपाक झालाच नसता. मला वाटतं सगळ्यांना आपल्या इथं पद्धतशीरच पाहिजे हो ना. अहो तो पायाले फक्त एवढा आलता की तू सगळं केलं की नाही केलं. नाही नशीन काही केलं तर मग तो झाकील. हे मीच सांगितलं होतं करू नको, ते मीच सांगितलं होतं असं बनव. तो माझा भाऊ आहे, मी त्याला पुरं ओळखतो. तो काही हे पाहायला नाही आला तू काय केलं काय नाही. तुझं कसं काय आहे, पद्धतशीर झालं की नाही, तू टेन्शन मध्ये आहे का, सगळा स्वयंपाक व्यवस्थित बनला का, हे पाहायला आलता तो. जाय टाकणे. मस्त झालं सुनबाई, स्वयंपाक चांगला झाला बाई. हो का बाबा. शिरा देऊ का थोडसा. नाही नाही भाऊल दे, मोठे बाबाला दे. थांब 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 हे होऊ दे बा, मग घेतो मी. मागतो मी
हे होऊ दे. हेच तर लय वाढलं बाय. साजरा आहे स्वयंपाक मस्त केला. शिरा साजरा झाला का? मोठे बोल म्हटलं. हो साजरा झाला मस्त. मस्त झाला हो बाई. गोड गीड पद्धतशीर, जास्त गोळी नाही जास्त फिक्काही नाही. मस्त झाला. मग मस्त झाला म्हणून राहिले तर घे ना मग. सुनीलने केलं एवढं तर. आणि तसंच जेवसान उठसान चालले तसा. सुनील देता काही आशीर्वाद? तिने पहिली स्वयंपाक केला आता एवढा शिरा करून खाऊ घातला तुम्हाला. तिला काही आशीर्वादासाठी देता काही? वा वा. अरे ए सिटूची आई आण ना ते देन पोरील दे. हा पण माझं जेवण झाल्यावर तुम्ही पास केलं, म्या पास केलं का अजून? तुम्हाला आवडला स्वयंपाक, म्या जेवण झाल्यावर मी सांगितलं मगच दिन तिले नेक. काही नको मला, तुम्हा सर्वांचा आशीर्वाद असला की झालं. योगिता राजूला वाढ दसा शिरा. त्याला चांगला लागून राहिला का खराब लागून राहिला काय? शब्दही नाही बोलून राहिला राजू. नाही चांगला झाला ना. काऊन व शिटू जीव देन त्याले. जा बसा आता तुम्ही आटोपला. आता आमचं काही पाहिजे नाही सुनबाई, काही नाही पाहिजे बा. जा आता करा येईल वाढ बाई. आता जा तुम्ही बी जेवा, भुका लागल्या असतील. हो काय हो होऊ दे. समजा माणसाचे जेवण झाल्यावर ताटा उचलून नेल्यावर मग जेवायला बसा. तसंच नसते उठून चाललं हो जेवतो घंटाक उशीर का पाशीर. पण माणसाचे हात धुतल्यावर त्याचे ताटा अंदर न्या मग जेवायला बसा. हा हो हो समजा होच म्हणते. माझ्या आम्हाला दिला का कोण शिरा? हा याला तसंच ठेवलं बिचारायला बसावर. मग बाबूला दिलं नाही का कोण काही? माझ्या बाबूच्या मामीनं शिला भाजला ना बापा, स्वयंपाक केला ना बापा, बाबूला दिलं नाही का काही? बाबूले तसंच ठेवलं आणि मोठे लोक जेवून नाही सगळे. आणि चांगलं झालं करतात. आणि बाबूले कोणी काही देतेही नाही आणि विचारतही नाही कोणी कसा झाला श्याम, शिरा कसा झाला, आवडला का, बोबड्याला चावता आला का? चाव्याचं कामच नाही बाप्पा. शिरा केला तर मामीनं, चाव्याची गरजच नाही. तिला माहित आहे श्यामले जातच नाही. हा बोबड्या शिरा खाता. तू हो म्हणते पा. राजूची आई आणा त्या पोरीचं द्या, त्या पोरीच्या हातात मस्त केला ते स्वयंपाक. तुम्ही जेव सांगता जेव जा मग. हो ना बापा देतो ना योगिता. तसाच रे ना माय, तू स्वयंपाक करशील, साजरं जीव घालशील त्याइले, पहिल्या दिवशी शिरा करशील, गोडधोड करशील, त्याच्यासाठी तुला गिफ्ट आणून ठेवलं माय बाई. तसाच राहिलाय हौशी आहे. हे समजा तुम्हाला ननदचे कारनामे आहेत. तर ननद शिकवते, तर ननदनं सांगितलं ते स्वयंपाक करू राहिली बाबा आणि तिला मस्त काहीतरी गिफ्ट द्या बाबा. आणि चालले मग बाबा आणायले. हो का? अरे वा, बाबाने योगितासाठी गिफ्टही आणलं नाही. माय मनात होतं लेख, पण वाटलं कसंच काय म्हणावं. शिटूला सांगितलं अशी. शिटू खरंच लय चांगली आहे. माय मनातलं सगळं ओळखते लेख. बाबानं बरं चाललं काय आणलं काय माहित बाबांना. हे घे योगिता ज्वेलरी बॉक्स. अमर ते काय असते माय? मोठी आई आता तिने जेवढी ज्वेलरी दिली की नाही लग्नात, तिचं दागिने आपण दिले काही, ते काही असे नकली असतात. ते सगळे ठेवायसाठी ज्वेलरी बॉक्स असते. आता सोन्याचे दागिने तर लॉकरमध्येच ठेवीन ते. यात तरी ठेवीन. पण बाकीचे असतात असे नकली, तू ज्याला नकली म्हणतं ते ठेवायसाठी बॉक्स असते. म्हटलं काय सांगावं आता. मग बाबाला काही समजते नसतं म्हणून बाबा म्हटलं जा ज्वेलरी बॉक्स नका त्याला. आणलं बाबाने. बघ कसं आहे, आवडला का? आता सगळंच होतं ना तुझ्याकडे म्हणून म्हटलं मग काय द्यावं तर मग ज्वेलरी बॉक्स दिला. थँक्यू ताई, म्हणजे थँक्यू बाबा. छान आहे. माय हातात घेतला नाही तसंच कळते का तुले? नाही म्हणजे तरी पण दिसूनच राहिला ना, खूप छान आहे. थँक्यू स्वीटू. राजूनं काही म्हटलं? काय म्हटलं राजू? मी काही नाही म्हटलं. मी काय म्हणणार. बापरे किती थकली. नाही मला टेन्शनच खूप आलं होतं. म्हटलं काय माहिती कसं होईल. पण झालं बाई एकदाचं चांगलं. स्वीट आहे खरंच चांगलं आहे. तो किती काम करू लागलं मला. पण बाई आईने काहीच नाही करू लागलं. आईला असं वाटलं हिला काय येते काय नाही बघा. स्वीट आहे खूप चांगलं आहे पण मला सगळं करू लागलं. हा बॉक्स कसा आहे बघू आतमध्ये. छान आहे ना, खरंच खूप छान आहे. चल मोनू ताईला, जोशना ताईला सांगते ना की मला माझं पहिल्या रसोईचं गिफ्ट मिळालं. मी छान रसोई बनवली. वाव. जसं मला वाटलं होतं ना, मला गाजरचा हलवा बनवायचा होता. पण या सीझन मध्ये गाजर मिळतच नाहीत. नाही तर छान वाटते ना. काय बनवलं नवरीनी? गाजरचा हलवा. जाऊ दे बाई, तो शिरा तरी चांगला झाला. आवडला बाई सर्वांना. आधी ज्वेलरी बॉक्स मध्ये ज्वेलरी ठेवू का माझी? नाही राहू दे, 8 तास कशाला पसारा काढू, नंतर ठेवेल कधी. आता खाली जाऊ का?
नाही जाऊ द्या, आता इथेच बसतो. थकली मी. मला अंग टाकावट राहिलं. हे साडी तर पहिले काढून टाकावट राहिली. किती रुतते हो कच. हे स्टोन कशाला आहेत काय माहिती याच्यावर. सगळे रुततात. आई ग, पेटीकोट किती फिट झाला व. असं वाटे काढून टाकून द्या. चांगला ड्रेस घाला. हा पदर काय जाऊ दे बाई. लस कसं तरी वाटू राहिलं मला. गरमी होऊन राहिली. एसीच वाढवतो जरासा. एसी वाढवतो पण जरा थंड हवा येते. सर्वांनी माझं कौतुक केलं की छान झाला हलवा. वा, मोठे बाबा पण म्हणाले ना सर्वात. आईला सांगते मी हे. बाबाला सांगते पहिले की बाबा, माझ्या मोठ्या सासऱ्यांना सुद्धा माझ्या हातचा शिरा आवडला. बाबा किती खुश होतील. यांनी नाही म्हटलं, पण अजिबातही नाही म्हटलं का चांगला झाला का गोड झाला का नाही झाला. चुपचाप खात बसले. हा, पण घेतला. परत घेतला. म्हणजे याचा अर्थ आवडला. पण म्हणायला काय झालं होतं की चांगला झाला. ते स्वीटूताईने म्हटलं त्यावेळेस काहीतरी तेवढ्यापुरतं. मला तर अजूनही नाही म्हटलं की स्वयंपाक चांगला झाला होता म्हणून. आता स्वयंपाकातलं भाज्या तर बरं ताईनेच केल्या होत्या. हलवाच तेवढा मी केला होता, शिरा कणकेचा. आणि पोळ्या पण मी केल्या होत्या ना. पोळ्या किती छान झाल्या होत्या ना. नरम पोळ्याच वाढल्या. स्वीटूताई खूप चांगली आहे. जी कडक पोळी होती, जी जळली होती, ती पहिलं स्वतःच्या ताटात घेऊन घेतली. म्हणजे बाकीच्यांना समजलं नाही पाहिजे. खरंच चांगली आहे होती. नाही तर एखादी तो असती तर तेच दाखवत होती. बाई, माझी सासूचा स्वभाव जरा कडकच आहे, पण नणंद मस्त आहे. खूप समजून घेते मला. बरं झालं आईले ती पोळी दिसली नाही जडक्या. 3-4 सुरुवातच्या पोळ्या तर बाईच्या वातडच झालत्या. फुगतच नव्हत्या. काय झालं होतं बिचारीले तर. मग नंतर छान फुगल्या. झालं बाई एकदाच. मला तर टेन्शनच आलं होतं. म्हटलं कसंच काय करू. येते मला. इतनी असं थोडीच आहे. एवढा छान हलवा बनवला मी कणकेचा. बापरे बाई. चल मी पहिले बाबाला फोन करतो. आईला सांगतो की आई, मी सगळा स्वयंपाक केला. आता भाज्या नाही केल्या मग काय झालं, तरी पोळ्या मी केल्या. भाज्यानं चमचा सुद्धा मी दिला. हलवा मी केला कणकेचा. एवढा सुंदर शिरा झाला होता म्हणते मी. आईला सांगते, अरे फोटो काढायला पाहिजे होता मी. फोटो काढून पाठवला असतं मग मी सर्वांना. चल फोनच करते. काय झालं. नाही काही नाही. ज्वेलरी बॉक्सच बघत होती. छान आहे ना. ताईने आणायला लावला तो बाबाला. हो ना, आलं माझ्या लक्षात. ताई खूप चांगल्या आहेत. ती खूपच चांगली आहे. सर्वांसोबतच अशीच राहते. तिच्या घरच्या लोकांना जर तू भेटशील ना, आता योग्य तेच बघशील. आता त्यांनी आपल्याला बोलवलेच आहे. त्यांच्याकडे जाशील ना, तू बघशील तू घरच्या लोकांसोबतही तशीच राहते. ते सर्वांना समजून घेते. ते अशी कोणाची परीक्षा घेईल का कोणाला काही असं काहीच नाही तिचं. ते सर्वांना असं सगळं. स्वयंपाकात पण तिने तुला मदत केली ना. हो, भाज्या वगैरे ताईनेच केल्या. माझं लक्षच होतं. मला माहिती होतं. आणि त्यांनी मला मदत करावी म्हणूनच तुम्ही श्यामला आज बाहेर नेलं होतं ना. तो रडला नाही पाहिजे, ताईंनी मला मदत करता आली पाहिजे म्हणून. थँक्यू. एवढा सपोर्ट केल्याबद्दल. फक्त थँक्यू. म्हणजे आम्ही एवढं मेहनत केली. श्यामला मी 4 तास बाहेर खेळवलं. म्हणजे किती त्याने मला त्रास दिला असेल. त्याला मी रडू दिलं नाही. त्याला घरी आणलं नाही. तू किती रडला बाहेर, तरी पण मी त्याला तिकडे शांत केलं. किती मेहनत घेतली मी. आणि नुसतं थँक्यू. काय थँक्यू सो मच. चला कोरडा थँक्यू वरच खुश मानून घेऊ आम्ही. मग ज्वेलरी बॉक्स आवडला का. हो, ज्वेलरी बॉक्स पण आवडला. आणि तुमच्या घरातले सगळे सदस्य पण आवडले. आणि खास म्हणजे तुम्ही पण आवडले. सर्व खूप सपोर्टिव्ह आहेत. स्वीटूताई आणि तुम्ही पण. ते तर माहिती आहे मला. म्हटलं आणखी काही नवीन काही सांगशील का, दुसरं काही. आता आम्ही सपोर्टिव्ह आहे, आम्हाला माहिती आहे. आम्ही चांगलं आहे, आम्हालाही माहिती आहे. आता मी तुला मदत केली त्यासाठी तू थँक्यूच. म्हटलं आणखी काही सांगशील, काही म्हणशील. थँक्यू सो मच. बस. छान आहे ज्वेलरी बॉक्स. बाबांनी दिलाय मला. हस्सा.